आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कालपर्यंत ज्यांना आपण भावी आमदार म्हणत होतो असे आपल्या तालुक्याचे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा माननीय आमदार अमोलभाऊ खताळ यांचा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी संगमनेरच्या जनतेने, सर्वसामान्य युवकाने, शेतकऱ्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आज त्यांचा विजय केलेला आहे। आज खऱ्या अर्थानं हा विजय ही या संगमनेर तालुक्याच्या परिवर्तनाची नांदी आहे। आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की ज्या ठिकाणी आमचा निमोण तळेगाव भाग असेल किंवा अन्य साकूरपठार भाग असेल किंवा अन्य आमच्या रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा अन्य आमचे विजेचे प्रश्न असतील, असे सर्व प्रश्न अमोलभाऊंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आम्ही मार्गी लावणार आहोत। येत्या काळामध्ये आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमोलभाऊंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आम्ही या परिवर्तनाची नांदी नक्कीच करू। आमच्या गावातून आज आम्ही या सोनेवाडी गावातून आमच्या या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी मोठ्या मताधिक्यांनी आज या ठिकाणी अमोलभाऊंना विजयी केलेला आहे। खऱ्या अर्थानं मी त्या सर्व ग्रामस्थांचे आणि मुंबईहून आलेले सर्व माझे मित्र परिवार असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांनी या विजयामध्ये मोलाचे श्रेय या ठिकाणी त्यांना देण्याचा मी आज या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करत आहे। कारण त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या या मतदानाच्या रूपाने या तालुक्याच्या परिवर्तनाची आज नांदी झालेली आहे। आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अमोलभाऊ खताळ यांना मी या आमच्या सोनेवाडी गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या विकासाच्या नांदीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी राहू आणि या ठिकाणी आपण सर्वजण अमोलभाऊ खताळ यांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा सुजयदादा विखे पाटील साहेबांचा, माननीय अमोलभाऊ खताळ यांचा धन्यवाद।